Hello friends, welcome to आज आपण पाहणार आहोत 8 क्लास इंग्लिश युनिट 2 2.1 ट्राय अगेन या लिसनचा वॉर्मिंग अप, चिट चॅट आणि मार्जिन क्वेश्चन. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल किंवा चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा. ओके फ्रेंड्स, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. ट्राय अगेन, वॉर्मिंग अप, चिट चॅट यामधील क्वेश्चन 1, व्हॉट डू यू लाईक, पोयम ऑर स्टोरीज? तुम्हाला कविता आवडते की गोष्ट? आणि याचा आन्सर आहे आय लाईक बोथ पोयम अँड स्टोरीज. क्वेश्चन 2, व्हॉट काइंड ऑफ पोयम डू यू एन्जॉय द मोस्ट? कोणत्या प्रकारची कविता तुम्हाला सर्वात जास्त आनंद देते? आणि याचा आन्सर आहे आय एन्जॉय लिरिकल अँड डिटेक्टिव्ह पोयम मोस्ट. क्वेश्चन 3, डू यू थिंक पोयम कॅन इन्स्पायर अस? कविता आपल्याला प्रेरणा देतात असे तुम्हाला वाटते का? आणि याचा आन्सर आहे यस, शुअर, आय डू थिंक दॅट पोयम इन्स्पायर अस. क्वेश्चन 4, डू यू रिमेंबर एनी सच इन्स्पायरिंग पोयम? तुम्ही अशी एखादी प्रेरणा देणारी कविता आठवते का तुम्हाला? आणि याचा आन्सर आहे यस, आय रिमेंबर द इन्स्पायरिंग पोयम वी शॉल ओव्हरकम. क्वेश्चन 5, व्हेन डिड यू लर्न ऑर लिसन टू इट? तुम्ही ती कविता केव्हा शिकलात किंवा ऐकलात? आणि याचा आन्सर आहे आय लर्न्ड इट व्हेन I was in standard 7. Question 6, what message do you get from it? त्या कवितेतून तुम्हाला कोणता संदेश मिळतो? आणि याचा आन्सर आहे the message we get from this poem is that if we have faith in ourselves we shall break through all the hardly and make us free and live in peace. ओके फ्रेंड्स, पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. आता आपण पाहणार आहोत मित्रांनो इंट्रोडक्टरी क्वेश्चन. क्वेश्चन 1A, फ्रॉम ग्रुप ऑफ 6 each, everyone from the group should share an experience or a situation where at first he/she experienced failure but after continuous efforts achieve success. इथे मित्रांनो तुम्हाला 6 विद्यार्थ्यांचा एक गट करायचा आहे. सुरुवातीला अनुभवलेले अपयश आणि त्यानंतर प्रयत्न करून मिळालेले यश याबद्दल प्रत्येकाने आपले अनुभव गटामध्ये सांगायचे आहे. हा क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला दिलाय ग्रुप ॲक्टिव्हिटीसाठी. तर पाहूया पुढचा क्वेश्चन. यामधील बी आहे डिसाइड विच एक्सपिरियन्स शेअर्ड इन द ग्रुप इज द रिमार्केबल. फिल द फ्लो चार्ट विथ द स्टेप टेक फॉर सक्सेस. इथे आपल्याला यश मिळवण्यासाठी केलेली जी कृती आहे त्यावरून आपल्याला तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक्समध्ये एक चार्ट दिलेला आहे या क्वेश्चनमध्ये, तो कंप्लीट करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळवण्याच्या स्टेप लिहायच्या आहे. तर फर्स्ट आहे ट्राय, पुढे आहे फेलियर, नेक्स्ट वर्क हार्ड, त्यानंतर सेल्वर अटेम्प्ट विथ पेशन्स अँड द लास्ट सक्सेस. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक्समध्ये हा चार्ट दिलेला होता, तो आपण अशा प्रकारे कंप्लीट केलेला आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट आहे क्वेश्चन 2,
See the images, rearrange and write the proper line number from each from those given below. खालील चित्र पहा आणि खालील दिलेल्या प्रत्येक आकृतीला योग्य क्रमांक द्या. तर मित्रांनो, इथे ते जी तुम्हाला इमेज दिसते आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक्समध्ये काही वाक्यही दिलेले आहे खाली. तर त्या वाक्यानुसार कोणत्या इमेजेसला कोणतं वाक्य योग्य ठरेल त्यानुसार तुम्हाला या इमेजेसला नंबरिंग करायचे आहे. तर फर्स्ट आहे अ स्पायडर बिगेन टू क्लाइंब अ वॉल. तर हे वाक्य तुमच्या टेक्स्टबुक्समध्ये जितक्या नंबरला असेल तो नंबर या फर्स्ट इमेजला द्यायचा आहे. सेकंड आहे इट स्लिप्ड अँड फेल डाऊन. हे वाक्य आहे सेकंड इमेजसाठी. थर्ड द स्पायडर क्लाइंब अगेन अ लिटल हायर. हे आहे थर्ड इमेजसाठी. फोर्थ इट फेल डाऊन अगेन द सेकंड टाइम. हे आहे फोर्थ इमेजसाठी. फिफ्थ इमेजसाठी वाक्य आहे इट डिड नॉट गिव्ह अप अँड क्लाइंब्ड हायर अँड हायर. अँड लास्ट जी इमेज आहे त्यासाठी 6 फायनली इट्स रीच्ड द टॉप. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा क्वेश्चन तुम्हाला कंप्लीट करायचा होता. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत मार्जिन क्वेश्चन म्हणजेच साइड क्वेश्चन. यामधील क्वेश्चन 1, व्हॉट शुड वी डू व्हेन यू फेल ॲट फर्स्ट. तुम्ही पहिल्यांदा अपयशी झालात तर काय कराल. आणि याचा आन्सर आहे व्हेन आय फेल ॲट फर्स्ट आय शॉल ट्राय अगेन. यामधील क्वेश्चन 2, व्हेन डू वी जनरली फील अशेम्ड. तर याचा आन्सर आहे वी जनरली फील अशेम्ड व्हेन वी फेल टू अचीव सक्सेस इन द वर्क वी हॅव undertaken. We also sometimes feel ashamed when we think that people will laugh at us for our failure. Last question, question 3. What rule must be always kept in mind? कोणते नियम आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजेत. आणि याचा आन्सर आहे when other people can get success with their patience, we also can do it likewise, but don't forget to try again and again. Still your success. These are the rules that must be kept in mind. ओके फ्रेंड, तर अशा प्रकारे ट्राय अगेन या लिसनचा वॉर्मिंग अप, चिटचॅट आणि मार्जिन क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये कंप्लीट केले आहे. आय होप फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.